मे महिन्यामध्ये अनेक ठिकाणी लग्न सराईचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. काहींचं लग्न ठरलेलं असतं, काहींसाठी हॉलही बुक झालेले असतात, तर काहींच्या तारखा अजून निश्चित व्हायच्या असतात. मात्र एप्रिल पूर्वी जवळपास सगळ्यांच्या तारखा ह्या निश्चित झालेल्या असतात आणि अनेक तरुण तरुणी अ, योग्य जोडीदारांच्या शोधात असतात. आता आपली जी काही पारंपरिक माध्यमं होती जी लग्नाची, तर ती पारंपरिक माध्यमं आपण गाडून मागतीत घातलेली आहेत. म्हणजे जे काही आपले कुटुंब ओळखीचे जे काही दुवे होते, म्हणजे नात्या गोत्याचे जे काही मग रक्ताचे विचाराचे किंवा ओळखीचे जे काही नातेसंबंध होते, तर ते नाते पुरते तोडून टाकलेले आहेत. म्हणजे स्वतःच्या आई वडिलांना जगवण्याची मानसिकता सुद्धा किंवा आई वडिलांना जगवण्याची आणि वागवण्याची मानसिकता सुद्धा आपण ठेवलेली नाही. अशा स्थितीमध्ये आपण आई वडील म्हातारे झाले की त्यांच्यासाठी वृद्ध आश्रमाचा शोध घेतो. मग त्या काळामध्ये आपल्याला लग्न जुळवण्यासाठी कोणी पुढाकार घेईल ही अपेक्षा ठेवणं कुठंतरी गैरवाजवी वाटतं. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्याला ज्या काही विवाह संस्था असतात किंवा ऑनलाईन संकेतस्थळं असतात, तर याचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसते आणि हे यातून मग जे काही धोके निर्माण होतात, तर ते अतिशय गंभीरात गंभीर स्वरूपाचे असतात. असे अनेक अनुभव अनेकांना येत आहे. विशेषतः मुंबई, पुणे या भागामध्ये आता या गोष्टींशिवाय पर्यायच राहिला नाही. आणि मग याच्यात या आता जे काही विवाहाच्या जे काही वेबसाईट्स आहेत किंवा ऍप्लिकेशन्स आहेत, तर हे ऍप्लिकेशन्सच्या जाहिरातीचा भडीमार तुम्हाला पाहायला मिळतो. जशा ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती ह्या आपल्याला तुम्हाला क्षणाक्षणाला पाहायला मिळतात आणि मग त्या जाहिरातीला 1000 पैकी 999 लोक हे म्हणजे दुर्लक्षित करतात. परंतु हजारातून एखादा जरी त्याच्या फसला, गळाला लागला, की तो त्याच्यात पुरता डुबून जातो. म्हणजे एका हजारात एक जर फसत असेल, तर लाखात सहज 100 होतात आणि दिवसभर या अशा जाहिराती पाहणारे लाखो करोडो लोक असतात. लग्नाच्या जाहिरातीचंही तसंच असतं. विशेषतः जे काही मुंबईतील भांडूप असेल, वाकोला असेल, भोईवाडा असेल, या भागातील काही तरुण तरुणींचे जे काही अनुभव आलेले आहेत, तर हे अनुभव म्हणजे अतिशय विचार करणारे करायला लावणारे हे अनुभव आहेत. विवाहाच्या वेबसाईट्सवर ज्या काही प्रोफाईल्स तयार होतात, तर त्या 99% प्रोफाईल्स ह्या बनावट असतात, फेक असतात. मात्र अजूनही आपण त्याच्यापासून सावध व्हायला तयार नाही. वाकोल्यातील ही जी बातमी आहे, तर मुंबईतील वाकोला भागातील ही बातमी आहे. 32 वर्षीय एका तरुणीने एका विवाहाच्या वेबसाईटवर नोंदणी केली. प्रतीक नावाच्या तरुणासोबत तिचं चॅटिंग झालं. चॅटिंग झाल्याच्या नंतर मग डेटिंग झालं, हळूहळू ओळख झाली आणि आजकाल मुलांमुलींमध्ये ही एक फॅशन रूढ झालेली आहे, की ओळख झाली की आपण सहजगत्यानं व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे त्यांच्यासोबत एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतो. इंटरॅक्ट झाल्याच्या नंतर मग ते वय जे असतं ते थोडंसं कुठंतरी भावनिक असतं आणि या भावनिक वयामध्ये मग आपल्याला चांगल्या वाईटाची जाणीव नसते आणि मग आपण त्या गोष्टीमध्ये फसतो. समोरचा व्यक्ती नेमका आपल्याला किती खरेपणानं बोलतोय किंवा आपल्यासोबत किती आपुलकीच्या भावनेनं जवळीक टाकतोय, घालतोय, या गोष्टीची आपली पडताळणी झालेली नसते. ज्यावेळेस मात्र प्रत्यक्ष सहवास तयार होतो, तर सहवासातून मग त्याच्या स्वभावाचे एक एक पैलू समोर येतात आणि मग हे पैलू समोर आल्याच्या नंतर मग कुठेतरी हे संबंध दुरावतात, तुटतात आणि मग त्यातून वाद निर्माण होतात. या प्रतीक नावाच्या मुलासोबत ओळख झाल्याच्या नंतर त्यानं जी काही बनावट प्रोफाईल तयार केली होती, तर ऑस्ट्रेलियामधून आल्याचं त्यानं सांगितलं आणि लग्न झाल्याच्या नंतर परत आपण ऑस्ट्रेलियाला जाणार. म्हणजे आपण काय करतो की हाय प्रोफाईलच्या शोधात असतो कुठेतरी आणि मग आपल्याला नेमकं हे कळत नाही की बा आपल्या सुखाचं मूल्यमापन नेमकं कशामध्ये आहे. मग एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो आणि मग ते प्रोफाईल ज्यावेळेस आपल्याला थोडस चांगलं वाटतं, तर त्या प्रोफाईलला आपण सहज भुलतो आणि बाकीच्या गोष्टीची आपण पडताळणी केलेली नसते. मग अशा स्थितीमध्ये ती ओळख झाल्याच्या नंतर त्यांचं डेटिंग झालं, सोबत राहिले, त्यांचे कदाचित संबंधही आले असतील आणि मग त्यांचा साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर मग आता लग्न करायचं, तर मग सहज संवाद होत असताना मग माझा शेअर मार्केटचा बिझनेस आहे आणि मग तुला सुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला शिकवतो आणि या नावाखाली तिच्या 2 बँक आणि ऍप्स मधून तब्बल त्या तरुणानं त्या मुलीच्या नावावर 18 लाखाचं कर्ज घेतलं
आणि मग 18 लाखाचं कर्ज घेतल्याच्या नंतर ती पैसे शेअरमध्ये इन्व्हेस्ट केल्याचं तिला सांगितलं गेलं. म्हणजे हे जे काही ज्या आपण सांगतो आहोत किंवा बोलतो आहोत, तर ह्या गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच्या आहेत. म्हणजे साधी आपल्याला 5,000 रुपयाची गरज जरी पडली, तर आपण ग्रामीण भागातले 2 एकर शेत दुसऱ्याला लिहून देऊन सुद्धा आपल्याला कोणी 5-50 हजार रुपये देत नाही. मात्र हे यांच्या ज्या काही प्रोफाईल असतात, तर या प्रोफाईलनुसार त्यांच्या सिबिल स्टेटसनुसार त्यांना लाखो रुपयाचं कर्ज मिळतं आणि मग ते 18 लाख रुपये घेतल्याच्या नंतर त्या मुलानं त्याच्याकडं पाठ फिरवली. ती मुलगी एक लॅब टेक्निशियन होती आणि तिचं एक प्रोफाईल स्ट्रॉंग प्रोफाईल होतं आणि मग ह्या अशा गोष्टी सातत्यानं घडत आहेत. दुसरीकडे दुसरी जी घटना आहे तर ही डॉक्टर मुलगी आणि मुलगा सुद्धा चांगला एक हाय प्रोफाईल मधला, तिची त्या दोघांची सुद्धा अशीच या वेबसाईटवरूनच ओळख झाली. ओळख झाल्याच्या नंतर तिलाही 4-4.5 लाखानं त्या मुलानं गंडवलं. अशा अनेक घटना आहेत. बऱ्याच मुली अशा आहेत की ज्यावेळेस तिचं काही दलाल असतात आमच्यासारखे, तर ते ज्यावेळेस आम्हाला दिवसभरातून 10 ते 15 फोन येतात की तुमच्याकडे गरीब घरच्या मुलींचे बायोडाटे आहेत का, किंवा कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे आहेत का, किंवा अनाथ आश्रमातील नावानं फसवणूक कशी होते हे आम्ही सांगत असतो. तर त्यावेळेस आम्हाला तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे अशी विचारणा होते. मात्र लोकांना जर फसवायचं म्हटलं तर सहजगत्या फसवता येतं. मात्र आमचं या माध्यमातून सांगणं असतं की आपण फसून किती लोकांना फसवू, 8, 10, 4, 6 लोकांना फसवू. मात्र उद्या जर आपल्या अवलादी दारुड्या निघल्या तर आपण काय करणार? तर अशा ह्या फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. बीडमधून एक बातमी समोर आली होती की लग्न झालं, मुलगी नांदायला आली आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिला माहेराला परत जायचं, तर माहेरकडचे न्यायला येण्याऐवजी तिला पोलीसच घ्यायला आले आणि असं लक्षात आलं की तिने आठवडाभरामध्ये तब्बल 4-5 लोकांशी लग्न केलं होतं आणि 4-5 लोकांची फसवणूक केली होती. मग पैशानं असो, दागिन्यानं असो, अशा अनेक घटना सातत्यानं घडत आहेत. तेव्हा आमचं वारंवार या माध्यमातून सांगणं असतं की अशा अनोळखी गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कुणावरच विश्वास ठेवू नका. आमच्यासारखी माणसं जरी फोनवर तुमच्या सतत संवादामध्ये संपर्कामध्ये येत असतील, तर हे अनोळखी ठिकाणची लोक मुली द्यायला का तयार होतील आणि त्यांनी का द्याव्यात त्या अनोळखी ठिकाणी मुली? आपल्याकडे नात्यागोत्याची अनेक माणसं असताना, नात्यागोत्यांचा खूप मोठा पसारा असताना त्याच्यामध्येच आपण कुठेतरी शोध घेतला पाहिजे. तर असो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.